तर मला आहे ना आत्ता समजतंय की लग्नानंतर कोणताही फेस्टिवल येतो तर तो फक्त आनंद घेऊन येत नाही, तर जबाबदाऱ्या आणि खूप सारे कष्ट घेऊन येतो. आणि हे मला आहे ना लग्नानंतर समजलं आहे. कारण की लग्नाच्या आधी आहे ना कधीही घरात कुठलं कार्य असलं किंवा लग्न असलं किंवा कोणताही फेस्टिवल असला तर मस्तपैकी नटायचं, मेकअप शेकअप करायचं आणि नुसतं इकडून तिकडून फिरायचं. पण आता तसं नाही आहे. पहिले घरातले कामं करायचे आणि त्यानंतर वेळ भेटला तर स्वतःचं आवरायचं. असं कोणाकोणासोबत होतं आहे ना, हे नक्की कमेंट करून सांगा. आणि मी लग्नाच्या आधीची लाईफ आहे ना कुठेतरी थोडीशी तरी मिस करते आणि हे सगळ्याच मुली करतात. हे मला आहे ना नक्की मुलींनी कमेंट करून सांगा, ज्या लग्न झालेल्या नवीन नवीन आहेत ना त्यांनी. सो त्याचबरोबर मी तुम्हाला माझं आज रुटीन शेअर करते. आज पहिल्यांदा म्हटलं चला आपण जरा हेल्दी रुटीन करूयात. रोजच बाहेरचं वगैरे खाणं होतं आणि काय माझ्या नवऱ्याने येताना एवढं छान छान खायला आणलं. मग काय माझा मोह काही आवरला नाही आणि मग लगेच मी खायला घेतलं होतं. मी म्हटलं माझं सकाळचं मी हेल्दी लाईफस्टाईल सिरीज स्टार्ट करणार आहे. ते म्हटले उद्यापासून कर, आजचा दिवस तर जाऊ दे. मग म्हटलं चला यार खूप दिवसातून. आणि तेवढ्यात नवरा घरी आला आणि माझं एक पार्सल आलं आणि खरंच ही कुर्ती खूप छान आहे, खूप गोड आहे आणि कशी वाटते ना हे नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर काही लगेच पावसाला सुरुवात झाली आणि पावसाने एवढा छान असा फुलांचा सडा टाकला होता. चला मग बाय, भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. माझ्या कमेंटचं नक्की